नंतर हळूहळू त्यांनी एवढे साहेब लोक पाहिले, एकदम इमोशनल पाहिले, कडक पाहिले, विनोदी पाहिले, त्यांच्या आयुष्यामध्ये इव्हन चीफ इंजिनियर सुद्धा त्या प्रकारचे पाहिले. तर जेही पाहिले तर डंबेलकर साहेबांसारखे जे प्रेमी आज आलेले आहे हे सुद्धा पाहिले. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये बरंच काही त्यांनी उलाढाली केल्याचं जर एखाद्याचा विषय निघाला या 20-25 वर्षामध्ये, तर ते असे पर्सनलमध्ये सांगतील का हा माणूस या प्रकारचा होता, नकाते साहेब या प्रकारचे होते, मराठे साहेब या प्रकारचे होते, तर आतापर्यंत मुक्तेश्वर साहेब या प्रकारचे आहे. इव्हन कॉन्ट्रॅक्टर मध्ये सुद्धा हा मोठा कॉन्ट्रॅक्टर अशा प्रकारचा होता, तो छोटा कॉन्ट्रॅक्टर या प्रकारचा होता. छोटा कॉन्ट्रॅक्टर मोठा कसा झाला, तो मोठा का बरं फिटला. आणि रेझिम मध्ये आमच्या इथे एक मोठा हादसा झाला होता, एक पूल पडला होता, त्याच्यात बरेच लोक गेले होते. त्यामध्ये डेप्टी इंजिनियर जे सस्पेंड झाले होते आणि बरेच लोक गेले होते. आणि तो क्षण आमचा एवढा एकोप्याचा होता की आम्ही डिपार्टमेंटला एवढा आधार दिला त्यावेळेस. म्हणून आम्ही कुटुंब PWD सब डिव्हिजन समजतो आणि आमचे एक ऋण आमचं इथे आहे हे समजतो, असे आम्ही ग्रुपने सर्व काम केलेलं आहे. जर मी म्हटलं तर त्यांचं लग्न पाहिलं, हे दोन्ही बाळ नव्हते त्यावेळी, मग दोन्ही बाळ आले. ते एक विशेष म्हणजे ते प्रिमायसेसमध्ये बरेच वर्ष राहिले. प्रिमायसेसमध्ये राहून स्वतःचं पूर्ण फॅमिली हे करून त्यांचे स्वतःचे कौटुंबिक संबंध जपून त्यांनी पुण्याला घर घेतलं, प्लॉट घेतला, घर बांधलं आणि आज एवढे चांगले मुलं, सोन्यासारखे मुलं मुली त्यांच्या आपल्या सोबत आहे. जवळ सुद्धा एक बढिया चांगल्या प्रकारचं जवळ आहे. त्यांनी मुलीचं मुली सुंदर केलं, मुलगा पण त्यांचा. त्याच्यात त्यांना आजचा दिवस त्यांच्यासाठी निरोप समारंभाचा आहे. सर्वात जास्त दुःख आम्हाला आहे की आमच्या सोबती जरी साहेबांनी म्हणलं त्यांच्यासोबत राहणार आहे, पण आमच्यातून एक रिटायरमेंट नंतरचा दुसरा दिवस वेगळा असतो, त्याला एक वेगळं वळण असते. पण ते आमच्यामध्ये नसून एक पॉवर असतो. जर मुलाने म्हटलं किंवा बाबा साहेबांचा फोन आला, बाबा सांगत आहे एमबी काढ, पटकन निघाले बरोबर, झोपेत असो कशातरी एमबी, तो प्रकार आता राहणार नाही, तो हिरावून घेतलेला आहे. आणि यानंतर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बरोबर भविष्य खूप चांगलं राहावं आणि वहिनीसोबत राहावं अपेक्षा करतो.